मॉर्निंग स्टुडंट्स. आवाज येतो का? हॅलो. हो सर येतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या 2-3 पिरियड मध्ये व्यक्ती सहयोगाची जी तत्वे आहेत त्या व्यक्ती सहयोगाच्या तत्वाच्या संदर्भात सुरुवात केली होती आणि त्या अनुषंगाने आपण 2 तत्व बघितली होती. त्यातलं पहिलं होतं प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन, ज्याला वैयक्तिकरणाचं तत्व असं म्हणतो, ते तत्व बघितलं होतं. आणि दुसरं तत्व आपण बघितलं होतं प्रिन्सिपल ऑफ ऍक्सेप्टन्स, ज्याला स्वीकार तत्व असं सुद्धा आपण म्हणतो. आता त्याचा थोडंसं आपण आढावा घेऊया की इंडिव्हिज्युअलायझेशन किंवा प्रिन्सिपल ऑफ वैयक्तिकरणाचं तत्व म्हणजे काय. तर वैयक्तिकरण म्हणजे नेमकं काय याचा जर तुम्ही विचार केला तर असं दिसून येईल की तुम्ही प्रत्येक व्यक्तीचा समाज कार्यकर्ता या नात्याने किंवा व्यावसायिक समाज कार्यकर्ता या नात्याने किंवा व्यक्ती सहयोग कार्यकर्ता या नात्याने प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ही तत्व म्हणजे काय तर आचरणाची पद्धत, आपण कसं वागायचं हे सांगणारी पद्धत म्हणजे तत्व. आणि म्हणून त्या अनुषंगाने जेव्हा आपण व्यक्ती सहकार्याच्या माध्यमातून व्यक्तीच्या संदर्भात अभ्यास करायला सुरुवात करतो तर तो अभ्यास कसा करायचा या सगळ्या संदर्भातली एक मार्गदर्शिका, या सगळ्या संदर्भातली एक दिशा देणारी प्रक्रिया म्हणून आपण तत्वांकडे बघत असतो. तर त्या अनुषंगाने व्यक्ती सहकार्यातील पहिले जे तत्व आहे ज्या तत्वाला आपण वैयक्तिकरणाचं तत्व म्हणतो, ते वैयक्तिकरणाचं तत्व काय सांगतं तर प्रत्येक व्यक्ती युनिक आहेत यावर विश्वास ठेवा असं हे तत्व सांगतो. मग युनिक आहे म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यांपेक्षा वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व आहे, प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचं जीवन जगण्यासाठी सक्षम आहे किंवा त्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि माणूस म्हणून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे हा विचार या प्रसंगी या तत्वाच्या माध्यमातून सांगणं गरजेचं आहे. कारण की आपण बघत असतो की वैयक्तिकरण करायचं म्हणजे काय करायचं. आपण सोशल वर्कर केस वर्कर बनणार आहोत आणि आपण जेव्हा सोशल केस वर्कर बनतो तेव्हा सोशल केस वर्करचा आत्माच हा व्यक्तीच्या विकासाच्या संदर्भातला आहे की व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणं, व्यक्तीला सक्षम करणं यावर आधारित आहे. आणि जेव्हा आपण व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून बघण्याच्या संदर्भातली प्रक्रिया सुरुवात करतो किंवा त्या संदर्भातली प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मग आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की जी व्यक्ती भांबावलेली आहे, गोंधळलेली आहे, समस्येने ग्रस्त आहेत, पीडित आहे, दुर्लक्षित आहेत, उपेक्षित आहेत, मागासलेली आहेत, अविकसित आहेत, अशा असंख्य गोष्टी आहेत. या सगळ्यांमुळे ज्या काय व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनात काही समस्या निर्माण झाल्या आहेत त्या व्यक्तीच्या जीवनातून होणाऱ्या समस्यांकडे न बघता त्याला व्यक्ती म्हणून व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्या व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीकडे बघण्याचा मानस आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा व्यक्तीच्या संदर्भात काम करायला सुरुवात करतो किंवा व्यक्तीसोबत काम करायला सुरुवात करतो किंवा समस्याग्रस्त व्यक्तीसोबत काम करायला सुरुवात करतो त्या समस्याग्रस्त व्यक्तीसोबत काम करताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण एका मानवी घटकांशी संबंधित आहोत. जो शारीरिक दृष्ट्या अपंग असेल, मानसिक दृष्ट्या अपंग असेल, बौद्धिक दृष्ट्या अपंग असेल, आर्थिक दृष्ट्या सक्षम नसेल, सामाजिक दृष्ट्या दुर्बल असेल, या सगळ्या गोष्टी असू शकतात. परंतु तो एक माणूस आहे आणि त्या माणूस आहेत या अनुषंगाने त्या माणसाकडे माणसासारखी बघण्याची मानसिकता आपल्यामध्ये निर्माण होण्याची गरज या प्रसंगी या माध्यमातून या तत्वाच्या माध्यमातून आपल्याला विचार घेणं गरजेचं आहे. इथे असं म्हटलं आहे द प्रिन्सिपल स्ट्रेसेस दॅट द इंडिव्हिज्युअल बी व्यू ॲज अ ह्युमन बिंग विथ द युनिक फिजिकल, मेंटल अँड सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण व्यक्तीकडे बघताना जेव्हा बघतो तेव्हा हे तत्व काय प्रकाश टाकतं किंवा काय विचार करतं
की प्रत्येक व्यक्तीकडे बघताना प्रत्येक व्यक्तीचं शारीरिक वैशिष्ट्य आहेत, प्रत्येक व्यक्तीचं काही मानसिक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी सायकोलॉजिकल वैशिष्ट्य आहेत आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं त्या वेगळ्या अँगलने विचारात घेणं, त्या प्रत्येक व्यक्तीकडे बघणं, त्याला त्या दृष्टिकोनातून युनिक समजणं किंवा त्याच्यामध्ये वैयक्तिक आहे किंवा वेगळं आहे हे समजण्याची मानसिकता आपल्याकडे आवश्यक आहे. आपल्याला ढोबळमानाने स्टेटमेंट करता येणार नाही. आपण ढोबळमानाने कुठल्याही गोष्टी संदर्भातली विधानं करू शकणार नाही. कारण की ढोबळमानाने आपण स्टेटमेंट किंवा विधानं का करू शकणार नाही? कारण की आपला हा विश्वास असतो की प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे आणि त्याला त्याची मान्यता देणं गरजेचं आहे. सर्व एखाद्या समस्येसाठी सर्वसामान्य व्यक्ती किंवा सर्वच व्यक्ती सारखे आहेत असं म्हणून आपण विचारात घेत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये मानसिक दृष्टिकोनातून विचार विकास वेगळा झाला असतो, शारीरिक दृष्टिकोनातून विकास वेगळा झाला असतो, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वेगळा झाला असतो. या सगळ्या दृष्टिकोनातून तो वेगळा असतो. आता तुम्ही वर्गामध्ये अनेक व्यक्ती आहात आणि अनेक व्यक्ती असूनही तुम्ही प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी आहे, बौद्धिक क्षमता वेगळी आहे, आर्थिक क्षमता वेगळी आहे, सामाजिक दृष्टिकोनातून वेगळी आहे, बोलण्याची चाल ढापल वेगळी, चाल वेगळी आहे किंवा त्याची लय वेगळी आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही वेगळे आहात आणि वेगळे आहे म्हणून तुम्हाला तो वेगळेपणा आहे मान्य आहे. पण जर समाज कार्यकर्ता या नात्याने समाज कार्यकर्त्यांनी किंवा व्यावसायिक व्यक्तिसेवा कार्यकर्त्यांनी जर म्हटलं की नाही मी तुमच्या सगळ्यांकडे एकसारखा बघतो, एकसारखं बघणं याचा अर्थ हे एकसारखं समजणं याचा अर्थ वेगळा आहे. एकसारखं समजलं तर समस्या वेगवेगळ्या समजणार नाही. त्या एकसारख्या व्यक्तीला समजण्याचा प्रयत्न केला तर त्यातून आपल्याला समस्यांची उकल होणार नाही. आणि म्हणून आपल्याला व्यक्तीच्या समस्या समजून घेण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं शारीरिक वैशिष्ट्य, मानसिक वैशिष्ट्य, भावनिक वैशिष्ट्य किंवा इतरही काही वैशिष्ट्य जे असतील ते वैशिष्ट्य विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीचं वेगळेपण जपणं, वेगळेपण सामान्य करणं हे आपल्याला गरजेचं आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला परवाला तुम्ही मतिमंद शाळेला भेट दिली आणि मतिमंद शाळेला व्हिजिट दिल्यानंतर त्या सरांनी तुम्हाला खूप मानसिक याचे मतिमंदाचे प्रकार सांगितले. डाऊन सिंड्रोम सांगितला, नंतर मग सीमांत सांगितला, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. आणि जर आपण म्हटलं की सगळेच लोक सारखेच मतिमंद आहेत आणि त्या दृष्टीने आपण त्यांच्यासोबत काम करायला ठरवलं तर ते शक्य आहे का? ते शक्य नाही. किंवा ते योग्य आहे का? ते योग्य नाही. त्या तो दृष्टिकोन आपला बरोबर आहे का? प्रत्येक सगळे सारखे आहेत, सगळे मतिमंद, मग तो 70 ते 90चा वय बुद्धी गुणांक असो किंवा 20 ते 30, 0 ते 30 वय बुद्धी गुणांक असो, सगळे मतिमंद सारखे आहेत असं स्टेटमेंट करून सगळ्यांवर सारखीच थेरपी, सगळ्यांवर सारखेच उपचार, सगळ्यांसाठी सारखंच काम आणि सगळ्यांसाठी सारखेच उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला तर ते कितपत योग्य राहील? ते सक्सेस ठरणार नाही, ते योग्य राहणार नाही. त्यामुळे मतिमंदाच्या संदर्भातलाही आपण जर विचार केला तर मतिमंदाच्या संदर्भात विचार करताना प्रत्येक मतिमंदाचं अस्तित्व वेगळं आहे. त्याची शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, मानसिक क्षमता, शारीरिक कुवत, आर्थिक कुवत, कौटुंबिक पार्श्वभूमी हे सगळं वेगळं आहे. हा विचार आपल्या डोक्यात प्रथम यायला. तो समस्या मतिमंद आहे म्हणून तो एकसारखा आहे, त्या मतिमंदाची समस्या आहे म्हणून त्यांच्यामध्ये सारखेपणा आहेत, हा विचार आपल्याला करून चालणार नाही. आणि म्हणून हे विचार करताना लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण मतिमंदाच्या संदर्भातला जेव्हा विचार करतो त्या मतिमंदाच्या संदर्भातला विचार करताना मतिमंदाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत किंवा त्याचे वेगवेगळे प्रकारचे सिम्पटम्स आहेत त्या अनुषंगाने प्रत्येकाचा वेगळेपणाने विचार करणं, त्याच्या शारीरिक, बौद्धिक, आर्थिक आणि इतर काही क्षमता आहेत त्या अनुषंगाने विचार करणे अत्यंत गरजेचं आहे. हा विचार का करताना असं म्हटलं आहे, अ पर्सन has to be individualized on the basis of unique personality traits, heredity, environment, innate intellectual capacity, strength and limitations. काय म्हटलं त्यांनी? तर प्रत्येक व्यक्तीचं काय असतं तर त्याची युनिक पर्सनॅलिटी असते, प्रत्येकाचं वेगळं व्यक्तिमत्व असतं. प्रत्येकाचं काही त्या व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं? ते व्यक्तिमत्व समजून घेताना व्यक्तिमत्वाची अनेक आयाम आहेत. शरीराने चांगलं दिसणं म्हणजे व्यक्तिमत्व का? देहात सुंदर, शरीराने दणकट असणं म्हणजे व्यक्तिमत्व का? शरीराने सुंदर दिसणं म्हणजे व्यक्तिमत्व का? खूप चांगला बोलता येणं म्हणजे व्यक्तिमत्व का? खूप चांगलं लिहिता येणं म्हणजे व्यक्तिमत्व का? खूप चांगलं लोकांशी संवाद साधता येणं म्हणजे व्यक्तिमत्व का? तर नाही. एकंदरीत या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात त्याचं प्राबल्य असतं
आणि म्हणून जेव्हा आपण व्यक्तीच्या संदर्भातला विचार करतो, त्या व्यक्तीच्या संदर्भातला विचार करताना व्यक्तीची पर्सनॅलिटी जी काही आहे, त्या पर्सनॅलिटीला वेगळेपणाने जाणून घेणं, त्या पर्सनॅलिटीला वेगळेपणाने समजून घेणं हे आपलं अत्यंत महत्वाचं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने त्याचा वैयक्तिक विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. अनुवंशिकता हा सुद्धा व्यक्तिमत्वाच्या किंवा व्यक्तीच्या वैयक्तिकरणाच्या तत्वाच्या अनुषंगाने विचारात घेणारा बाब आहे. मग हेरिडिटी का विचारात घ्यायची? तर की प्रत्येकाची हेरिडिटी वेगळी असते. म्हणजे काही आजार, काही समस्या, काही प्रश्न हे अनुवंशिकतेतून निर्माण झालेले असतात. आता उदाहरणार्थ आपण जर डायबेटीस किंवा शुगर, ज्याला काय मधुमेह या संदर्भातला विचार घेतला तर त्यामध्ये अनेक लोकांना हेरिडिटीने डायबेटीस झालेला असतो, काही लोकांना इतर कारणामुळे झाला असतो. तर आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हेरिडिटीचा त्या व्यक्तीच्या संदर्भात विचार करणं आवश्यक आहे की त्याचे पूर्वज, त्यानंतर त्याची पहिली पिढी, त्याची दुसरी पिढी, तिसरी पिढी आणि आजोबा, आजी आणि त्याचा त्याच्या जीवनावर होणार परिणाम याच्याही अनुषंगाने आपल्याला त्याचा वैयक्तिक विचार करणं आवश्यक आहे. तर की हेरिडिटी ट्रान्सफर इन थर्ड स्टेज किंवा तिसऱ्या पिढीमध्ये ती ट्रान्सफर होते. मग ती केसांच्या स्वरूपात असेल, डोळ्याच्या रंगाच्या स्वरूपात असेल, शरीराची ठेवण असेल, बोलण्याची पद्धत असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्या सगळ्या संदर्भात तिसऱ्या पिढीमध्ये ती ट्रान्सफर होत असते. आणि म्हणून आपल्याला जेव्हा वैयक्तिक विचार करायचा आहे, वैयक्तिकरणाचा तत्व अवलंबून करायचा आहे, त्या विचार घ्यायचा आहे की व्यक्तीच्या हेरिडिटीमुळे, हेरिडिटीचे आहे, प्रत्येक व्यक्ती हेरिडिटीनुसार वेगळी आहेत, त्याच्यामध्ये ते युनिकनेस आहेत आणि सगळ्या व्यक्तींची हेरिडिटी सारखी असणार नाही, सगळ्या व्यक्तींच्या आजूबाजूला एक असणार नाही. त्यामुळे प्रत्येकांची हेरिडिटी ही वेगळी आहे आणि त्या वेगळेपणाचा आपल्याला विचार घेणं आवश्यक आहे आणि त्याचा त्याच्या जीवनावर काय परिणाम झाला याचा विचार आपल्याला या प्रसंगी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे की एन्व्हायरमेंट, पर्यावरण. पर्यावरणाच्या संदर्भात आपण पर्यावरण म्हणजे काय, तर भौगोलिक पर्यावरण तर आहेच, पण भौगोलिक पर्यावरणाशिवायही सामाजिक पर्यावरण आहेत, आर्थिक पर्यावरण आहेत, कौटुंबिक पर्यावरण आहेत आणि या सगळ्या पर्यावरणाच्या किंवा वातावरणाच्या विचार सुद्धा आपल्याला व्यक्तीचं वैयक्तिक दृष्टिकोनातून विचार करताना करणं आवश्यक आहे. या पर्यावरणामध्ये तो त्याची सामाजिक पार्श्वभूमी कशी आहे, कौटुंबिक स्थिती कशी आहे, सभोवतालचं वातावरण कसं आहे, त्यानंतर त्याची मित्रमंडळी कशी आहेत, आई वडिलांचे संबंध कसे आहेत, नातेसंबंध कसे आहेत, सामाजिक रोटीवेटी व्यवहार कसे आहेत, सामाजिक सण समारंभ कशा प्रकारे साजरे केले जातात, सामाजिक दृष्टिकोनातून कोणते उत्सव साजरे केले जातात किंवा कोणत्या गोष्टी आहेत, समाजातील अंधश्रद्धा किती आहे, सामाजिक चालीरीती रूढी परंपरा किती आहेत, या सगळ्यांचा एन्व्हायरमेंट मध्ये समावेश होतो. आणि म्हणून ज्याला सोशल एन्व्हायरमेंटच्या संदर्भात आपला विचार करतो, त्या सोशल एन्व्हायरमेंटच्या संदर्भात विचार करताना आपल्याला त्याच्या वैयक्तिकरणाचा विचार करताना त्याच्या एन्व्हायरमेंटचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. कारण की त्या अनुषंगाने त्याचा विचार, त्याचे आचार, त्याची कृती, त्याचा विकास या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि म्हणून एन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने आपल्याला या संदर्भात विचार करणं आवश्यक आहे. कारण की सामाजिक वातावरणाचा, कौटुंबिक वातावरणाचा, सामाजिक परिस्थितीचा, आर्थिक परिस्थितीचा त्याच्या जीवनावर परिणाम होत असतो. त्यामुळे आपण व्यक्तीचा वैयक्तिक विचार करताना त्याच्या उपवास, परिसराचा, त्याच्या वातावरणाचा, त्याच्या सामाजिक घटकांचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी काय, त्याची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी म्हणजे बौद्धिक क्षमता काय. एखादा सपोज इमेजिन करा की तुम्ही केसवर्क आणि ग्रुपवर करणार आहात आणि केसवर्क आणि ग्रुपवर करताना ज्या मुलाचा तुम्ही केसवर्क आणि ग्रुपवर करणार आहे त्यामध्ये केसवर्कच्या संदर्भात आपण जेव्हा विचार करतो त्या केसवर्कच्या संदर्भात विचार करताना मुलाची बौद्धिक क्षमता जर योग्य प्रत्येकाची सारखी असते असं नाही. उदाहरणार्थ विचारात घ्यायचं झालं तर एका वर्गामध्ये 50 मुलं आहेत आणि 50 मुलांवर 50ही मुलं पहिला नंबर मिळू शकत नाही, 50ही मुलं पटकन समजू शकत नाही, 50ही मुलांना पटकन लक्षात येत नाही, 50ही मुलं व्यवस्थित तशाच प्रकारचे लिहू शकत नाही, 50ही मुलं प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. कारण का, त्यामध्ये प्रत्येकाचं बौद्धिक क्षमता वेगळी आहे, बौद्धिक पातळी वेगळी आहे आणि बौद्धिक पातळी ही वेगळी असल्यामुळे साहजिकच त्यांचं ते वेगळेपण आहे, ती समस्या नाहीये, ते वेगळेपण आहे. एक लक्षात ठेवा, आपण आपली सामाजिक मानसिकता काय निर्माण झाली आहे
ही फक्त हुशार बुद्धीचा किंवा हुशार असणारा मुलगा किंवा मुलगी हेच फक्त समाजासाठी चांगले आहे. पण आपण हा विचार करायला पाहिजे की समजा हाताची पाचही बोट सारखी असती तर काय झालं असतं? काय झालं असतं मित्रांनो? कोणी सांगेल का? हाताची पाचही बोट सारखी असती तर काय झालं असतं? सांगाल कोणी? काय झालं असतं हाताची पाचही बोट सारखी असती तर? हॅलो, माझी स्क्रीन दिसते का? हो सर. स्क्रीन दिसत होती. काय झालं असतं पाचही बोट सारखी असती तर काय झालं असतं हाताची? सर काम झालं नसतं सर. हा सांगा. हा सर काम झालं नसतं. हॅलो, हा सर आवाज येतोय का? हो मला येतोय आता. हा सर एखादं काम झालं नसतं सर, आपल्याला कोणतंच काम झालं नसतं आणि जेवण केलं नसतं. बरोबर. ती गोष्ट आपल्याला पकडताच आली नसती. जी गोष्ट आपल्याला पकडायची आहे किंवा धरायची आहे किंवा आपल्याला जेवायचं आहे ते करताच आलं नसतं. कारण की हे सगळे मिळून एकत्र जेव्हा होतात त्यामध्ये प्रत्येक बोटाचं वेगळं महत्व आहे, प्रत्येक बोटाचं वेगळं अस्तित्व आहे, प्रत्येक बोटाचं काम वेगळं आहे आणि सगळे मिळून जेव्हा काम करतात तेव्हा प्रत्येक बोट हे वेगवेगळ्या अँगलनी काम करतात. जर ते बोट तेवढ्याच उंचीचं असतं, तेवढ्याच लांबीचं असतं तर कदाचित ते पकडता आला. समजा अंगठा मधल्या बोटा एवढाच असता तर काय झालं असतं? पकडताना तो अंगठा वर चालला गेला असता, ती पकड धरल्या गेली नसती. तशाच प्रकारे आपल्या जीवनाचा मित्रांनो की वर्गामध्ये जर सगळ्याच मुलं सारख्या बुद्धीची असतील तर काय झालं असतं? तर त्याचं काही हे नसतं झाली पार्ट म्हणजे त्यातून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जी आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी वेगळ्या प्रकारची आहे, पण तसं होत नाही. आणि म्हणून जेव्हा म्हणतो की एक मान्य करायला पाहिजे आपण समाज माणसाने, आपण हुशार मुलं म्हणजे चांगली अशा प्रकारची एक मानसिकता समाजात अजूनही आहे. त्यामुळे एक मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे आणि तुम्ही तुमच्या पुढच्या भावी पिढीमध्ये सुद्धा हे इम्प्लिमेंट केली पाहिजे की माझ्या भावाची, माझी स्वतःची किंवा इतरांची मानसिक बौद्धिक क्षमता ही हुशारच असली पाहिजेत अशी नाही. माझी जी क्षमता आहे ती तेवढी आहे. आय ऍक्सेप्ट इट. मला ते मान्य आहे. माझ्या मुलाची असेल जी बौद्धिक क्षमता असेल ती तेवढी आहे. ती मान्य करण्याची मानसिकता तयार करणं गरजेचं आहे. आपण हे मान्य न करण्यामुळे काय होतं की स्पर्धेमध्ये उतरतो. म्हणजे उदाहरणार्थ विचारात घ्यायचं झालं की एखादा 100 मीटरचे हर्डल्स आहेत, 100 मीटरची रेस आहे आणि एखाद्या 100 मीटरच्या रेसमध्ये एखादा अतिशय शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारा, धावण्यात पटाईत असणारा व्यक्ती आणि एखादा अपंग व्यक्ती किंवा एका पायाने अधू असणारा व्यक्ती, एखाद्या व्यक्तीला पायाला काहीतरी लागलं आहे असे व्यक्ती आपण जर स्पर्धेमध्ये उतरला तर ती स्पर्धा सक्सेस कोण करेल? जो व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, तो पटाईत आहे, जो नेहमी धावतो तो, पण अपंग मागे पडेल. मग आपण अशी स्पर्धा विचारात का घ्यायची? लावायचीच कशाला? हा सगळ्यात महत्वाचा विचार आपल्या डोक्यामध्ये या तत्वाच्या अनुषंगाने आवश्यक आहे. एक लक्षात घेणं आवश्यक आहे की क्षमता, कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी या संदर्भातली व्याख्या फिजिक्स मध्ये आहे. पण तो हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला समाजाची मानसिकता बदलायची आहे. समाजाची मानसिकता जर बदलत नसेल तर किमान आपली तरी मानसिकता बदलवणं तितकंच महत्वाचं, तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही हे विचारात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक व्यक्ती हुशार म्हणजे तेवढ्याच बुद्धिगुणांकाचा असला पाहिजे. हे आपल्या डोक्यात खूळ म्हणूया ते खूळ काढणं गरजेचं आहे. मला नाही जमत तेवढ्या गोष्टी, मी माझी क्षमता ओळखतो, मला तेवढी माझी क्षमता नाही आहे हे मला कळून चुकलं पाहिजे, हे समजून चुकलं पाहिजे. व्यक्तिसेवे कार्यकर्त्यांनी तरी ह्याची जाण ठेवली पाहिजे की समाजात राहणाऱ्या ज्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्यांची क्षमता योग्यता वेगळ्या आहेत, पात्रता वेगळी आहे, त्यांची कुवत वेगळी आहे, बुद्धिगुणांक वेगळे आहेत, बौद्धिक क्षमता वेगळी आहे आणि हे आपल्याला शिकायचे आहे.
जोपर्यंत आपण या स्पर्धेच्या युगात आपली कपॅसिटी नसताना धावण्याचा प्रयत्न करू, याचा अर्थ परिश्रम करा असं नाही म्हणत नाही. परिश्रम करणं हा तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे. प्रयत्न वाळूचे रगडता तेलही गळे ही म्हण आहे. परंतु हे करत असताना त्याची आपली जी कुवत आहे, आपली झेप आहे, आपली उंची आहे, आपली धाव आहे, ती जर आपण तिथपर्यंत गाठू शकत नाही, त्याची जाण जर आपल्याला झाली, याची माहिती आपल्याला जर झाली, तर निश्चितपणे आपण आपल्या स्पर्धेनुसार आपल्याला झेपेल वेळानुसार वागायला पाहिजे. व्यक्तिसेवेकार्याच्या वैयक्तिकरण तत्वामध्ये हेच म्हटलं आहे, व्यक्तीच्या कॅपॅसिटी क्षमता काय आहेत तिची जाण कार्यकर्त्यांनी व्यक्तिसेवेकार्य करताना ठेवणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे की व्यक्तीच्या स्ट्रेंथ बलस्थानं काय आहेत, व्यक्तीची बलस्थानं सुद्धा ओळखणे तितकंच गरजेचं आहे. मी तुम्हाला असाइनमेंट दिली होती, फक्त मला 2-3 विद्यार्थ्यांनी पाठवलेत. त्यातले मी काही विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की आपण कॉलेजला त्या संदर्भात बोलवतो, तर त्यांनी चांगल्या प्रकारे टाकलं होतं. ते मुलं आहे की नाही मला विषय माहित नाही, पण टाकले होते. आपली बलस्थानं काय आहेत, व्यक्तिसेवे कार्यकर्त्यांनी अशिलाची बलस्थानं काय आहेत, व्यक्तिसेवे कार्यकर्त्यांना अशिलाची बलस्थानं काय आहेत. बलस्थानं म्हणजे काय, शक्तिस्थानं म्हणूया, बलस्थानं म्हणूया, ती काय स्ट्रेंथ काय, त्याची काय जमतं, त्याला काय जमत नाही, सॉरी काय जमतं हे ओळखणं, कसं जमतं हे ओळखणं, काय करू शकतो हे ओळखणं, करू शकतो की नाही करू शकत हे समजणं. म्हणजे स्वतः मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्या क्षमता ओळखणं, आपले स्ट्रेंथ ओळखणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि व्यक्ती सहकार्याने वैयक्तिकरणाच्या तत्वाचा विचार करताना व्यक्ती सहकार्यातील जे काही असील आहेत किंवा समस्याग्रस्त व्यक्ती आहेत त्यांची बलस्थानं ओळखणं आवश्यक आहे. त्यासोबत त्यांच्या मर्यादा काय आहेत याचीही जाण व्यक्ती सहकार्यकर्त्याला या तत्वाचा वापर करताना अत्यंत गरजेची आहे. आणि म्हणून या तत्वाच्या अनुषंगाने हे जे काही मी सांगितलं की पर्सनॅलिटी असेल, हेरिडिटी असेल, एन्व्हायरमेंट असेल, इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी असेल, स्ट्रेंथ असेल किंवा लिमिटेशन असेल, त्या सगळ्यांची जाण असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढे असं म्हटलं आहे की दस द इंडिव्हिज्युअल थॉट्स, फिलिंग अँड बिहेवियर हॅव टू बी असेस्ड इन द युनिक कॉन्टेक्स्ट ऑफ द क्लायंट्स. म्हणजे यात झाल्या वरवरच्या गोष्टी ज्या आपण सहज ओळखू शकतो, परंतु फिलिंग आणि बिहेवियर, भावना आणि वर्तन यांनाही वैयक्तिक दृष्टिकोनातून विचारात घेणं या तत्वामध्ये आपण हे या तत्वाच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. फिलिंग काय, आता उदाहरणार्थ खूपशी मुलं आपल्या कॉलेजमध्ये आहेत की त्यांना मनात आम्ही विचारतो का रे बाबा काय वाटतं तुला, खूपशी मुलं म्हणतात मनात की नाही मला असं म्हणायचं आहे, मला असं सांगायचं आहे, सरांनी असं करायला पाहिजे, असं सांगायला पाहिजे, मराठीत हे करायला पाहिजे. दॅट्स अ फिलिंग बट दॅट आर नॉट एक्सप्रेस. त्या एक्सप्रेस झाल्या नाही. फिलिंग हे एक्सप्रेस होणारी प्रक्रिया आहे आणि ज्या फिलिंग एक्सप्रेस होऊ शकत नाहीत त्याही ओळखण्याचं मानसिकता, त्याचंही वैयक्तिकरण, त्याचंही इंडिव्हिज्युअलायझेशन हे व्यक्ती सहकार्य करण्याचं काम आहे, ते ओळखण्याचं काम. उदाहरणार्थ एखादा मुलगा बोलला असेल, एखादा मुलगा मनात काहीतरी द्वंद्व चालू असेल, संघर्ष चालू असेल, काहीतरी त्याला सांगावं असं वाटत असेल आणि अशा वेळेस त्याच्यामध्ये होणारी चलबिचल किंवा त्याच्यामध्ये जे काही मनाचा गोंधळ आहे किंवा शरीराच्या एकंदरीत पोश्चर मध्ये किंवा एकंदरीत याच्यावर जे एक्सप्रेस होत असेल इनडायरेक्टली हालचालीतून, हावभावातून, डोळ्यातील गोष्टीतून किंवा शरीराच्या एकंदरीत हालचालीतून, तर ती ओळखण्याची मानसिकता असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला व्यक्तीच्या वैयक्तिक फिलिंग सुद्धा आपल्याला मूल्यांकन करायचंय, ते युनिक आहे मान्य करायचंय, कारण की सगळ्या व्यक्तींना सारखं असं म्हणू शकणार नाही. आता उदाहरणार्थ सगळ्या आपल्या सगळी ग्रामीण भागातली मुलं आहेत, त्यात आदिवासी भागातली ही मुलं आहेत, परंतु आदिवासी भागातील सगळीच मुलं बोलत नाहीत, जवळपास 90% मुलं बोलत नाहीत, ते शांत राहतात. मग त्या शांत राहण्यामागचं फिलिंग हे कार्यकर्त्याला समजून घेणं आवश्यक आहे. त्या शांत का राहतात, मग सगळीच मुलं शांत राहण्याचे कारण एकच आहे का, नाहीत. त्या शांत राहण्यामागची वेगवेगळी कारण असू शकतात, त्याचं वैयक्तिक वेगळं कारण असू शकतात आणि ते त्यांना काय वाटतं आहे त्यासाठी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. त्यांना काय एक्सप्रेस करायचं हे त्यांना त्यांच्या बाबतीत समजून घेणं आवश्यक आहे. त्यांना त्यांची भावना काय आहेत कशा समस्ये संदर्भात. उदाहरणार्थ आपण समस्येच्या संदर्भात विचार करूयात आणि एखादा व्यक्ती आहे जो शाळेत येत नाही, आपण मगाशी उदाहरण घेतलं, तो शाळेत येणाऱ्या मुलाला काय वाटतं हे 50 विद्यार्थ्यांच्या बाबतीत वेगळं असू शकतं, त्यांची फिलिंग वेगळी होऊ शकतात.
मग ते फिलिंग एक्सप्रेस करण्यासंदर्भातली मानसिकता, त्या फिलिंग वेगवेगळे असू शकतात हे मानण्याची, हे आपल्याला मान्य करण्याची भावना आपल्यामध्ये असू पाहिजे. नाही एक ढोबळमानाने आपण स्टेटमेंट करतो की आदिवासीची मुलं का मागासलेलीच आहेत, ह्या समाजाची मुलं का अशीच आहेत, त्या समाजाची मुलं का तशीच आहेत. हे की जे काही आपण विदाउट एक्सप्रेशन ऑफ द फिलिंग जे काही स्टेटमेंट करतो, इट इज रॉंग. आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं वेगळं फिलिंग असू शकतं, भावना असू शकतात, आणि त्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी त्याला संधी देण्याचं काम आपण करणार आहोत. आणि म्हणून या दृष्टीने आपल्याला त्या संदर्भात विचार घेणं, त्या संदर्भात मत त्या बाबतीत आपण त्याचं वैयक्तिक विचार करणार. हे प्रत्येक व्यक्तीचं वेगळं फिलिंग असू शकतं हे मान्य करणं, प्रत्येक व्यक्तीचं वर्तन सुद्धा वेगळं असू शकतं हेही आपल्याला मान्य करणं आवश्यक आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीमध्ये, मी वर्तनाच्या संदर्भात व्याख्या मागच्या पिरियडला सांगितली होती. वर्तन म्हणजे काय, ते SOR, स्टिम्युलस, ऑर्गन अँड रिस्पॉन्स. आणि प्रत्येक व्यक्तीचं वर्तन वेगळं असू शकतं. हे जर आपण मान्य केलं नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या समस्या आपल्याला कळू शकणार नाही. उदाहरणार्थ, गुन्हा करणारी सगळी लोक ही वाईटच स्वभावाची असतात, वाईटच प्रवृत्तीची असतात. अशा प्रकारचं, आणि ती गुन्हेगार कधीही सुधरू शकत नाहीत. अशा प्रकारची एक मानसिकता किंवा चौकट किंवा फ्रेम आपण ठेवलं तर काय दिसून येईल आपल्याला, तर आपल्याला असं वाटेल की नाही, कुठल्याही गुन्हेगाराकडे, कुठलाही चोरी करणारा, कुठलाही दरोडा टाकणारा, कुठलाही खून करणारा व्यक्ती हा वाईटच आहे, ही मानसिकता ठेवून आपण त्या व्यक्तीकडे बघतो. आपण घाबरतो की नाही, कोणी मारठोक करणार असेल, कोणी गुन्हेगार स्वरूपाचं वर्तन करणार असेल, कोणी अजून काही करणार असेल, तर आपलं एकंदरीतच जे बिहेवियर असतं, आपलं वर्तन असतं, त्याच्यापासून सावध राहण्याचं. तुम्हाला मारेल का, तुम्हाला काही करेल का, पण आपण सोशल वर्कर, सोशल केस वर्कर बनणार. आणि सोशल केस वर्कर हा बियॉन्ड द स्ट्रेस, बियॉन्ड द फोबिया, बियॉन्ड द ज्याला म्हणतो भीतीच्या पलीकडला काम करणार आहे. आणि भीती कशा संदर्भात असायला पाहिजे, खोटं बोलण्यासंदर्भात, चुकीचं बोलण्यासंदर्भात, वाईट बोलण्यासंदर्भात. परंतु आपण जेव्हा म्हणतो, मी म्हटलंय की असिलाच्या समजा गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करणारा व्यक्ती असेल तर गुन्हेगारी स्वरूपाच्या वर्तनामागच्या कारणांचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे व्यक्ती, आणि त्यासाठी मग प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार स्वरूपाचं वर्तन करणारा हा वेगळा आहे. प्रत्येक मतिमंद मुलगा हा वेगवेगळ्या मतिमंदाच्या प्रकारातला आहे. प्रत्येक कुठलाही समस्याग्रस्त व्यक्ती हा वेगळा आहे, त्याचं वर्तन वेगळं असू शकतं, त्याची कारणं वेगळी असू शकतात, वर्तनामागील कारणं सुद्धा वेगळी असू शकतात. या संदर्भातला विचार आपल्याला या तत्वाच्या अनुषंगाने करायचा. कळलं का? आता आपण पुढच्या तत्वाकडे जाऊ, प्रिन्सिपल ऑफ ऍक्सेप्टन्स. पहिले मला हे सांगा की हे तत्व कळलं का. माझा हा फोकस असतो, माझा हा दृष्टिकोन असतो की माझ्या पिरियडला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हे तत्व कळलं की डायरेक्ट परीक्षेला लिहितात. आजपर्यंत मी जेव्हा क्लासमध्ये शिकवायचो त्यानंतर डायरेक्ट परीक्षेला बसल्यानंतर परीक्षेला डायरेक्ट हे तत्व लिहिलं तरी मुलगा चांगला प्रकार पास होतो. पण मला म्हणून विचारायचं की तुम्हाला हे तत्व कळलं का, वैयक्तिकरणाचं तत्व कळलं का, किती जणांना कळलं, नसेल कळलं तर मला बी फ्रँकली आस्क, सर मला हे कळलं नाही. दॅट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू टीच अगेन अँड अगेन. सांगा मला कुणाला कळलं नाही, आणि बी फ्रँकली. दुसरं काय म्हणेल याचा विचार करू नका, कारण की तुम्ही प्रत्येक जण युनिक आहात, प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, बाबा इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी वेगळी आहे, स्ट्रेंथ वेगळी आहे, सगळं पर्सनॅलिटी वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपल्या बाबतीत स्वार्थाचा विचार करा, मला समजलं की नाही, दुसरं काय म्हणेल याचा विचार करू नका. कळलं का सगळ्यांना? हो सर. हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो कुणाल, आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. ओके ओके, कळलं का? व्हेरी गुड. नाउ वी मूव टू अनदर प्रिन्सिपल्स ऑफ सोशल केस वर्क, दॅट्स द प्रिन्सिपल ऑफ ऍक्सेप्टन्स. स्वीकार तत्व, प्रिन्सिपल ऑफ ऍक्सेप्टन्स. ऍक्सेप्ट, व्हॉट इज द कन्सेप्ट रिगार्डिंग द ऍक्सेप्ट? ऍक्सेप्ट कशाला म्हणायचं? स्वीकार म्हणजे काय? स्वीकार कशाला म्हणता येईल? स्वीकार म्हणजे विना अट एखादी गोष्ट स्वीकारणे, एखादी बाब स्वीकारणे, एखाद्या व्यक्तीला स्वीकारणे विना अट, नो
टर्म्स अँड कंडिशन्स. जसा असेल, ज्या स्थितीत असेल, ज्या वातावरणात असेल, ज्या मानसिकतेत असेल, ज्या समस्येने पीडित असेल, जसं असेल तसं स्वीकारणं, दॅट्स कॉल्ड ऍक्सेप्टन्स. टर्म्स अँड कंडिशन जेव्हा आपण लागतो तेव्हा तिथे कुठेतरी ऍक्सेप्टन्सची भूमिका नाही. तू असा असेल तर मी तुला स्वीकारतो, तो दिसायला चांगला असेल तर मित्र म्हणून करतो, तो बोलायला चांगला असेल तर मी मित्र करतो, तो काहीतरी नोट्स चांगले लिहित असेल म्हणून मित्र करतो, तो मला काहीतरी मदत करणार असेल म्हणून मित्र करतो, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल म्हणून मी मित्र करतो. इट इज नॉट अ रोल ऑफ ऍक्सेप्टन्स. रोल ऑफ ऍक्सेप्टन्स इज बियॉन्ड दॅट. त्याच्या पलीकडे आहे तो रोल ऑफ ऍक्सेप्टन्स. रोल ऑफ ऍक्सेप्टन्सच्या संदर्भात आपण जेव्हा विचार करतो तेव्हा रोल ऑफ ऍक्सेप्टन्सचा विचार करताना एक लक्षात घेणं गरजेचं आहे की व्यक्तीच्या समस्यांच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो त्या व्यक्तीच्या समस्यांच्या संदर्भात विचार करताना समस्याग्रस्त व्यक्ती जी असते ती समस्याग्रस्त व्यक्ती ही समस्येने पीडित असते. आणि समस्येला पीडित असलेल्या व्यक्तीला वाटतं की मला समाज की अर्थाने व्यक्ती सेवा करताना मला मदत करायला पाहिजे, मला सहाय्य करायला पाहिजे, मला मार्गदर्शन करायला पाहिजे, मला सल्ला द्यायला पाहिजे, मला सुविधा द्यायला पाहिजे. कारण की आपण म्हटलं होतं की इट इज अ एनेबलर, ही इज अ फॅसिलिटेटर, ही इज अ गाईड, ही इज अ एक्सपर्ट, ही इज अ मोटिवेटर, ही इज अ फ्रेंड, ही इज अ कॉन्सिलर. हे सगळ्या भूमिका आपण म्हटले. आणि या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या अनुषंगाने विचार करताना ऍक्सेप्टन्सच्या संदर्भात आपल्याला विचार करताना हे लक्षात आलं की जसा असेल तसा स्वीकारणं, जशा परिस्थितीत असेल तसं स्वीकारणं हे आपल्याला. त्याच्या स्ट्रेंथ असतील, त्याचे विकनेसेस असतील, त्याचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फिलिंग असतील किंवा काही पर्सनॅलिटीज असतील, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तो व्यक्ती आहे हा विचार निर्माण करणं आणि त्या अनुषंगाने त्याला व्यक्ती सहकार्याच्यासाठी त्या व्यक्तीला त्याच्या समस्यांच्या निराकरणासाठी, त्याला मदत करण्यासाठी, त्याला सक्षम करण्यासाठी त्याला स्वीकारणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे. बरं, आता स्वीकारणं म्हणजे काय? तर चल रे बाबा तू ये माझ्याकडे, मी तुला स्वीकारतो. इट इज नॉट अ रोल ऑफ सोशल केस वर्कर. इतकी सोपी आहे का की त्याच्या गळ्यात हात टाकला आणि तो आपला त्याचा स्वीकार झाला? स्वीकारण्याची भूमिका ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. इट इज अ व्हेरी लॉंग टर्म प्रोसेस. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की मी ज्या केसचा अभ्यास केला होता बीएचडब्ल्यू सेकंड इयरला असताना, मी सांगितलं होतं की लागोपाठ 6 मर्डर्स केले त्यांनी आणि एका दिवसात एका पाठोपाठ एक असे 6 मर्डर्स केले. त्या अण्णा बोंडे नावाच्या व्यक्तींनी माझ्याशी मला स्वीकारण्यासाठी आमचं फील्डवर्क दररोज जायचं, सोमवार ते शुक्रवार शनिवार 6 महिने राहून माझ्याशी संवाद साधायसाठी, मला ऍक्सेप्ट करायचं. संवाद साधायचा, संवाद दररोज साधायचा. पण तो संवाद साधणं किंवा संवाद करणं म्हणजे ऍक्सेप्ट असणे. नवरा बायको दररोज एकमेकांशी बोलतात, याचा अर्थ दोघांनी एकमेकांना स्वीकारलं असं होतं का? नाही. ऍक्सेप्टन्स इज बियॉन्ड द टर्म अँड कंडिशन. Acceptance is that principle by which we can accept the person, by which we can accept the client, by which we can accept the person who is a problematic beyond terms and condition. टर्म्स अँड कंडिशनच्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा तो व्यक्ती आहे म्हणून त्याचा विचार करतो, व्यक्ती आहे म्हणून ती मान्यता देतो, व्यक्ती आहे म्हणून त्याच्या संदर्भात आपली सहानुभूती निर्माण करतो, तेव्हा किंवा व्यक्ती आहे म्हणून त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतो, तेव्हा ते निर्माण होतं. आणि म्हणून जेव्हा मी म्हणतो की प्रिन्सिपल ऑफ ऍक्सेप्टन्सच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो, त्या प्रिन्सिपल ऑफ ऍक्सेप्टन्सच्या संदर्भात विचार करताना आपल्याला एक लक्षात घेणं आवश्यक आहे की व्यक्तीचा स्वीकार करायचा आहे. आता तुम्ही कदाचित आता एसटीचा संप मिटत आलात, मी स्किल लॅब चालू केलं होतं आणि कसं ऍक्सेप्ट करायचं, ऍक्सेप्ट कसं करायचं? मी मगाशी म्हटलं की गळ्यात हात टाकला त्याच्या किंवा त्याच्याशी गोड शब्द बोलले की ऍक्सेप्ट होत का? इट इज अ 2 वे प्रोसेस. ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. म्हणजे असिलाने कार्यकर्त्याला स्वीकारणं किंवा व्यक्तिशः कार्यकर्त्याला स्वीकारणं आणि कार्यकर्त्यांनी असिलाला स्वीकारणं. बरं, सेकंड जी टर्म सांगितली की कार्यकर्त्यांनी असिलाला स्वीकारणं, इट इज द नीड ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर. त्याची ती गरज आहे, कारण की त्याचा पोट पाण्याचा प्रश्न आहे. परंतु जोपर्यंत कार्यकर्त्याला असील किंवा समस्याग्रस्त व्यक्ती स्वीकारत नाहीत, तोपर्यंत जी काही स्मूथ प्रॅक्टिस पाहिजे सोशल केस वर्कच्या संदर्भात पुढची, ती रन होऊ शकत नाही, ती इम्प्लिमेंट होऊ शकत नाही.
आणि म्हणून असिलाला जोपर्यंत विश्वास निर्माण होत नाही, असिलाला जोपर्यंत ते फिलिंग निर्माण होत नाही, इट इज अ रिलायबल पर्सन टू टॅकल माय प्रॉब्लेम, इट इज अ रिलायबल पर्सन टू हेल्प मी, इट इज अ रिलायबल पर्सन टू identify my problem, it is a reliable person to help me to solve my problem, or it is a reliable person to build up confidence within me. हे जेपर्यंत त्या व्यक्तीला वाटत नाही तोपर्यंत तो व्यक्ती करत नाही. आता तुमच्या वर्गात मी, आता तुम्ही नाही आहात, पण तुमच्या वर्गात एखाद्या मित्राशी मैत्री करायची तर मी फर्स्ट ऑब्झर्व, त्याचं बोलणं वागणं हे सगळ्या गोष्टी आपण ऑब्झर्व करतो आणि मग आपण ठरवतो की त्याच्याशी मैत्री करायची की करायची. एखाद्या मुलीला एखाद्या मुलाशी बोलायचं असेल तर ती 10 वेळा त्या गोष्टी पडताळून बघते. इट इज रिलायबल ऑर नॉट. रिलायबल याचा अर्थ काय मराठीत सांगता येईल विश्वासनीय. विश्वासनीय की त्याचा प्रामाणिकपणा, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याची एकंदरीतच पर्सनॅलिटी, या सगळ्यांचा आपल्याला विचार केला जातो आणि ही ऑर सी विल बी रिलायबल ऑर नॉट या संदर्भातला विचार तिथे केला जातो. आणि रिलायबल असेल तरच मग पुढचं पाऊल विचार करतो की बोलू की नाही बोलू. मग बोलू तर कसं बोलू, बघा स्टेप कसे जातो. पहिले तर ऑब्झर्वेशन मध्ये केला जातो. ऑब्झर्वेशन मधून काही गोष्टी जर पॉझिटिव्ह वाटल्या तर पुढची प्रक्रिया, मग बोलायचं तर कसं बोलायचं, कधी बोलायचं, मग बोलू तर काय बोलू, कसं बोलू, त्या मुलाशी किंवा त्या मुलीशी मी कसं बोलू, हा प्रश्न निर्माण होतो. काय बोलू शकतो, पहिला शब्द काय बोलू, मग मी तो पहिला शब्द बोलल्यानंतर तो काय म्हणेल, त्याला काय वाटेल, तिला काय वाटेल, हा पुढचा प्रश्न निर्माण होतो. समजा ती नाही बोलली तर काय वाटेल, हे सगळे प्रश्न तुम्हाला निर्माण होतात. सेम क्वेश्चन्स असिलाला कार्यकर्त्या संदर्भात, या कार्यकर्त्याला असेल कारण की दोन जे कधीही न भेटलेले व्यक्ती असतात, जे दोन कधीही एकमेकाशी संपर्कात न आलेले व्यक्ती असतात, आणि हे दोन न संपर्कात येणारे व्यक्ती जेव्हा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मनात या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भातला संभ्रम असतो. आणि हा संभ्रम मग अनेक शंका, प्रश्न, अडचणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे कुतूहल निर्माण करतात. आणि हे यातून मग सातसपणी करण्याचा प्रयत्न करतात, बोलण्याचा प्रयत्न करतात, धाडस करण्याचा प्रयत्न करतात. कोणी कधी कधी बोलतातून ऍक्शन्स होतात, अनेक प्रकारचे रिएक्शन सुद्धा होतात. रिएक्शन म्हणजे काय, तर कधी कधी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो. समजा कार्यकर्ता तुम्हाला ते तत्व वापरायचं, तुम्ही त्याच्याशी बोललात, असिलाशी बोललात ऑब्झर्वेशन करून, आणि त्याने रिस्पॉन्स दिला नाही. जसं मला अण्णा बोलले की 6 महिन्यापर्यंत माझ्याशी बोलायचा पण रिस्पॉन्स द्यायचा नाही, बोलायचा पण तू फक्त बाकीच्याच गोष्टी, या जेलमध्ये असं आहे, त्या जेलमध्ये असं आहे. सेंट्रल जेलला मी केस स्टडी केली 2 वर्ष. बाकी हे लोक असे करतात, ते लोक तसं बोलायचं, परंतु स्वतः संदर्भात बोलायचं नाही. मी त्याला काही त्याच्या संदर्भात प्रश्न विचारला की लगेच टाळायचा, दुसऱ्या गोष्टी सुरू करायच्या. नाही आज मला त्याने त्रास दिला नाही, आज आमचे मास्टर म्हणजे एक ट्रेनरच असतो जेलमध्ये आणि तो ट्रेनरने आम्हाला आज अशा प्रकारचं शिकवलं, वेगळ्या गोष्टी सांगा. इथे कुठेतरी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे की ऍक्सेप्टन्स ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. जोपर्यंत असिलाच्या मनात कार्यकर्त्याविषयीचा विश्वास निर्माण होत नाही, त्याला वाटत नाही की मला हा मदत करणारा, मार्गदर्शन करणारा, सल्ला देणारा आणि माझ्या समस्यांच्या निराकरणासाठी योग्य ते दिशा देणारा व्यक्ती आहे, तोपर्यंत समस्या सुटू शकते. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की प्रिन्सिपल ऑफ ऍक्सेप्टन्स ही फार मोठी गोष्ट आहे. ऍक्सेप्ट करण्यासाठीची जी की पार्श्वभूमी, जे वातावरण जे तयार करणं आवश्यक आहे ते कार्यकर्त्याला करता आलं पाहिजे. कार्यकर्त्याला त्यासाठी